मास्टरबेशन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनचा काय संबंध आहे एकमेकांशी? मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथून याच्यामध्ये मतमतांतर आहे. तुमचा पहिला प्रश्न म्हणजे किती करायला पाहिजे किंवा करायला नाही पाहिजे. बरेच डॉक्टरही सांगतात. माझं वैयक्तिक मत विचारलं तर हस्तमैथून न केलेलं बरं. शक्यतो हस्तमैथून सारखी सवय न केलेलीच बरं असतं. आता दुसरा जो प्रश्न आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि हस्तमैथून. हस्तमैथून केल्याने डायरेक्टली कधीही इरेक्टाईल डिस्फंक्शन होत नाही. समजून घ्या. हस्तमैथुनाची सवय असेल, त्याचबरोबर तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, रात्री अपरात्री जागरण असेल, स्ट्रेस, एन्झायटी, व्यसन असतील, यांचं सगळं कॉन्ट्रिब्युशन मिळून ते इरेक्टाईल डिस्फंक्शनचं कारण बनू शकतं. परंतु केवळ हस्तमैथुनाने इरेक्टाईल डिस्फंक्शन होत नाही असा कोणताही रिसर्च नाही. परंतु हस्तमैथुनाने शीघ्रपतन होऊ शकतं. जेव्हा हस्तमैथुन करत असता तुम्ही एखाद्या इमॅजिनेशनमध्ये असता आणि तुम्हाला ती वारंवार सवय लागली असते, त्यामुळे तुम्ही एका उच्च बिंदूपर्यंत फार लवकर पोहोचता. हस्तमैथुन करत असताना काय असतं तुम्हाला सांगतो. आपला हात त्या लिंगावरती फिरत असतो आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल क्रिया असते त्यावेळेस लिंगाची मोशन होत असते. हस्तमैथुन करत असताना हात आपला ड्राय असतो, कोल्ड असतो आणि योनी भाग हा तिथलं टेम्परेचर वेगळं असतं, गरम असतं. या बऱ्याचशा गोष्टींचा तिथं इम्पॅक्ट होतो. त्यामुळे तुम्ही त्यावेळेस इन्सर्ट करता क्षणीच काही जणांना ती समस्या जाणवू शकते. म्हणून हस्तमैथुन केल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शनची शक्यता नाही, परंतु हस्तमैथुन केल्याने शीघ्रपतनाची शक्यता नाकारता येत नाही. आपण त्या अत्युच्च बिंदूपर्यंत लवकरात लवकर पोहोचतो. म्हणून माझं म्हणणं आहे की हस्तमैथुन इरेक्टाईल डिस्फंक्शनचं डायरेक्ट जरी कारण नसेल तर हस्तमैथुन करण्याच्या भानगडीत पडू नये.